नमस्कार मैत्रिणींनो, वर्ष डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना बऱ्याच महिलांना अडचण येते, तर ह्या व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेलं आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, शिवण्याची पद्धतसुद्धा दाखवलेली आहे। शिवण्याची पद्धत प्रिन्सेस कटमध्ये कोणत्या पद्धतीने बदल करावा हे सुद्धा समजून सांगितलेलं आहे। तर आता हा डबल घडीचा पेपर घेतलेला आहे। डबल घडीचा पेपर घेतल्यानंतर सुरुवातीला उंची घेणार आहे ब्लाऊजची, आपल्या स्वतःच्या उंचीनुसार किंवा मापाच्या ब्लाऊजनुसार उंची घ्यायची। आता इथं 32 छातीचं ब्लाऊज आहे। 32 छातीच्या ब्लाऊजला आपण 9.5ची घडी घेतो, म्हणजे 32चा चौथा केला, 9.5 आला, 9.5ची पूर्ण घडी घेतली, वरच्या बाजूने सुद्धा 9.5ची पूर्ण घडी घेतली। त्यानंतर हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला खूप सोपं जातं आणि त्याची शिलाई पण जास्त आहे, पण ते प्रॉपर आपल्या कप साईजनुसार आलं पाहिजे। त्यासाठी काय करायचं या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले, पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल। तर आता आपण शोल्डर घेणार आहे। शोल्डर 5.5 घेतलेलं आहे मी आणि 2.25ची गळाखोली घेतली। तुम्हाला शोल्डर कमी हवे असेल तर तुम्ही 5.5 न घेता 5.25च घ्या आणि 2.25 ही गळाखोली घ्यायची। तर हे अंतर कमी असेल तर कमी घ्या। त्यानंतर आपण काय करणार, मुंडाचं माप घेणार। 5.5च मुंडा घेतला आहे। 32 छातीचं ब्लाऊज आहे, या बाजूने सुद्धा 5.5 अंतरावर आपण इथं मार्किंग केलेली। नंतर हे अंतर जोडून घ्यायचं आहे। हे अंतर एकमेकाला जोडल्यानंतर आता इथं आपण शोल्डर जेवढी घेतलं तेवढंच 5.5वर मार्किंग केली, हे पट्टीने अंतर जोडून घेतले। त्यानंतर आपण मागच्या मुंड्यांचे आकार देणार आहे। मागच्या मुंड्यांचा आकार देताना मागचा मुंडा 1 इंचच्या अंतरावर द्यायचा आहे आणि पुढचा मुंडा अर्धा इंचच्या अंतरावर द्यायचा आहे। आता व्हिडिओ चालू आहे त्यासाठी मला पेपर सरकवता येत नाही, तर तुम्हाला पेपर सरकून मला आकार देण्याची मला सवय आहे। तर इथं व्हिडिओमध्ये मला पेपर सरकून आकार देता येत नाही, तर त्यासाठी तुम्ही आकार थोडाफार इकडं तिकडं कमी जास्त झाला पण शिवण्यामध्ये काही फरक पडत नाही। जे आपण ब्लाऊज कटिंग करतो ते शिवण्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता इथं 2.5 इंचच्या अंतरावर घेतलं आहे चौकोन आणि मग आपण अंतर जोडून घेतलं आणि गळ्याला आकार देऊन घेतला। जो खालचा बाजू आहे तो जास्त घेतला आहे मी, वरती 2.25 अंतर घेतलेलं आहे। तर मुंड्याचा आकार, पुढचा मुंड्याचा आकार थोडंसं पुढे घ्यायचा आहे मग द्यायचं आहे। झालं। त्यानंतर आपण खालचा आकार बघूया, मेन आपण अंतर किती घेतलं आहे। तर आता इथं 4.25 इंचच्या अंतरावर हे अंतर घेतले। 4.25 इंचच्या अंतरावर हे अंतर घेतल्यानंतर वरच्या बाजूने 4.5 घेणार आहे, म्हणजे आपली कप साईज कुठं आपली कप साईज व्यवस्थित येते त्यानुसार हे अंतर घ्यायचं आहे, आपल्या उंचीनुसार, स्वतःच्या उंचीनुसार। आता इथं 4.5 इंचच्या अंतरावर घेतले। 14, 14.5, 15, 16 अंतर उंची असली का तुम्ही 4.5 घ्या आणि 13, 13.5 असली तर 4च घ्यायचं आहे। म्हणजे हे अंतर आपण चौकोन बॉक्स तयार करून घेतला आहे। त्यानंतर इथं 2.25 इंचच्या अंतरावर मार्किंग करायची। 2.5 घेतलं तर जास्त अंतर होतं आहे, मग आपण 2.25च घेणार आहे। 2.25 घेतल्यानंतर इथं आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा। प्रिन्सेस कटचा आकार देताना इथं गोलाई द्या आणि मग आकार देऊन घ्यायचा आहे। आपला गोल चुकला असेल तर परत आपण आकार देऊन घेणार आहे। या पद्धतीने असा गोल आकार द्यायचा। शिवण करताना सुद्धा शिवण्याची पद्धत मला एकदम सोपी सांगितलेली आहे। कप साईजनुसार शिवण करायचं आहे प्रिन्सेस कटचा, की कटिंग केलं म्हणजे जसं तसं जोडायचं नाही, आपण कप साईजनुसार शिवण करायचं असतं प्रिन्सेस कटचं। तर आता इथं अंतर जेवढं घेतलं आहे आपण 2.25 तेवढं अंतर पुढे कंटिन्यू करणार आहे। पुढे अंतर कंटिन्यू केल्यानंतर वरच्या बाजूने 1 इंचच्या अंतरावर किंवा 1.25 इंचच्या अंतरावर हे अंतर मार्किंग केलं आणि मग अंतर जोडून घ्यायचे। अंतर जोडल्यानंतर हे अंतर इथं आपण 1 इंचच्या अंतरावर तिरपी रेष देऊन घेतली आणि मग हे पेपर पॅटर्न आहे तसं कटिंग करून घ्यायचे। इथं मार्किंग करून घेतले आणि आहे तसं आपण जसं आहे तसं पेपर कटिंग करून घेतली। आता इथं आपण कात्रीने नॉच देऊन घेतले, मग हे मागचा जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। पुढच्या भागाला आपण तुम्ही बघालच की कोणत्या पद्धतीने कटिंग असते। आता मागचा भाग पूर्ण तयार झाला आहे। आता पुढचा आहे तसा मार्किंग केलेला तसंच आपण कटिंग करून घेणार आहे। फक्त जिथं मार्किंग केलं आहे ते कटिंग करायला विसरू नका। या पद्धतीने पूर्ण पेपर कटिंग आपलं तयार झालेले, खूप कमी वेळेत छान असा प्रिन्सेस कट हा ब्लाऊज शिवण्याची सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले। तुम्ही शिवण बघा, काही अडचणी येत असेल तर मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता शिवण्याची पद्धत आपण समजून घेऊया। शिवण करताना हा मधला जो अंतर आहे तो अर्धा इंचच्याच अंतरावर शिवण करायचा आहे। जो गोलाईचा आकार तो अर्धा इंचच्या अंतरावर एवढं अंतर
एवढंच अंतर आपण अर्धा इंचच्या अंतरावर शिवण करायचं आहे. आणि जो वरचा भाग आणि खालचा भाग 1 इंचच्या अंतरावर शिवण करायचं आहे. जोडताना 1 इंच अंतर घ्यायचं आहे वरच्या भागाचं आणि खालच्या भागाचं. या पद्धतीने 1 इंच अंतर म्हणजे या पद्धतीने अंतर घ्यायचं आहे. तिरपं खाली गोलाईमध्ये कमी यायचं, परत खाली जास्त अंतर जायचं आहे. म्हणजे मधल्या भागात कमी घ्या आणि वरच्या आणि खालच्या भागात अंतर जास्त शिवण करा. म्हणजे आपला प्रिन्सेस कट खूप कप साईजनुसार खूप छान बसतो. किती मोठी कप साईज असू द्या तरी छान हा प्रिन्सेस कट